चला मित्रांनो, मला लवकर सांगा, तुम्ही जर कारमध्ये बसले आहात तर मी कारमध्ये आहे याला इंग्लिशमध्ये काय म्हणाल? चला हिंट देतो मी तुम्हाला. आय एम डॅश द कार. या डॅशमध्ये तुम्ही काय लावाल? 5 सेकंड आहेत तुमच्याकडे. 5 4 3 2 1. काय आन्सर? ऑब्विसली आय एम इन द कार. बरोबर, इन तुम्ही म्हणाल. चला मग कार झाली, आता बस. आय एम डॅश द बस. बस मध्ये आहे, काय लावाल सांगा बरं? 5 सेकंड आहेत तुमच्याकडे. आलं का आन्सर? काय आहे? आय एम इन द बस? नाही, चुकीचा आन्सर आहे. आन्सर आहे आय एम ऑन द बस. चला बसला जाऊ द्या. ट्रेनचं काय होईल? मी ट्रेन मध्ये आहे. आय एम डॅश द ट्रेन. सांगा बरं काय आन्सर आहे? काय झालं? आन्सर आलं का? काय म्हटले मग? काही जण म्हणतील आय एम इन द ट्रेन, काही जण म्हणतील आय एम ऑन द ट्रेन. आन्सर काय आहे? आन्सर आहे आय एम ऑन द ट्रेन. मग तुम्ही म्हणाल सर मराठीमध्ये कारमध्ये आहे, बसमध्ये आहे, ट्रेनमध्ये आहे, सारखंच तर आहे, मग तिघी ठिकाणी इन का नाही लावलं? मित्रांनो, त्यामागचं लॉजिक असं आहे, ज्या व्हेकलमध्ये, ज्या गाडीमध्ये तुम्हाला उभं राहून मध्ये चालायला जागा नसते त्याला इन लावायचं असतं, आणि ज्या व्हेकलमध्ये तुम्हाला मध्ये चालायला जागा असते, तुम्ही मागे पुढे होऊ शकतात त्या व्हेकलमधनं, त्याला ऑन लावायचं असतं. म्हणून आय एम इन द कार, आय एम ऑन द बस आणि आय एम ऑन द ट्रेन असं म्हणायचं. मग आता मला सांगा, तुम्ही जर एरोप्लेन मध्ये आहात तर काय म्हणाल? आय एम डॅश द एरोप्लेन. आन्सर कमेंट मध्ये सांगू शकतात. थँक्यू सो मच.